नूरुल इस्लाम संस्थेची जीवनदायी पुढाकार. मालगावात अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध. ग्रामीण भागात आपत्कालीन आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अनेकदा रुग्णांचे जीव धोक्यात येण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर नूरुल इस्लाम सामाजिक सेवाभावी संस्थेने मालगाव येथे अत्याधुनिक रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही सेवा खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. ही रुग्णवाहिका केवळ वाहतुकीचे साधन नसून सुसज्ज प्रथमोपचार केंद्र, मोबाईल मेडिकल युनिट म्हणून कार्य करणार आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका, प्रसूती किंवा इतर आकस्मिक परिस्थितींमध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक असते. अशा वेळी वेळेवर उपलब्ध होणारी ही सेवा अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. सामान्य माणसाचा प्रवास जन्मापासून मृत्यूकडे असतो, मात्र रुग्णवाहिकेतील प्रवास हा मृत्यूकडून जीवनाकडे नेणारा असतो. या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन माजी सभापती काकासाहेब अण्णा धामणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागात अशा सेवांची नितांत गरज आहे. नूरुल इस्लाम संस्थेचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले. मालगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक करत आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठा हातभार लागतो असे सांगितले. कार्यक्रमास परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शशिकांत अण्णा कनवाडे, प्रदीप दादा सावंत, असलम मुजावर, शिवाजी अण्णा माळी, वसंत अण्णा खांडेकर, मेघनाथ होळी, मयूर दादा नाईकवाडे, कपिल दादा कबाडगी, महेश दादा शितोळे, झाकीरभाई मुजावर, डॉक्टर प्रमोद माने, उदय होळी, संतोष वायफळी, दीपक माळी, स्वप्नील कांबळे, ॲडव्होकेट जमीर निवडे, हारून महाबरी, तय्यब अली नदाफ, इलाही नरवाडे, मोहम्मद हनीफ मुजावर, शकील मुजावर, मोहम्मद रफिक मुजावर, अमोल शिंदे, फिरोज मुजावर आदींसह ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या नव्या रुग्णवाहिका सेवेमुळे मालगाव तसेच आसपासच्या गावांतील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होणार आहे. विशेषतः अपघातग्रस्त, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत असलेली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. एकंदरीत नूरुल इस्लाम सामाजिक सेवाभावी संस्थेचा हा उपक्रम समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून सेवा हीच खरी ईश्वर सेवा या तत्वाची प्रचिती देणारा आहे. डिजिटल सांगलीसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे.